गोविंदाजी भारताचे माजी कृषी मंत्री तथा संरक्षण मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळ्याला उपस्थित सर्व मान्यवरांचा मी शब्दसुमनाने स्वागत करतो आणि सर्व उपस्थित जनसमुदायाला हात जोडून विनंती करतो की आपण सर्वांनी खाली बसून घ्यावा. महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री नामदार धनंजयजी मुंडे साहेबांच्या संकल्पनेतून आज परळी शहरामध्ये महानायक सुपरस्टार आदरणीय गोविंदाजी, त्यांच्या सुविद्य पत्नी आदरणीय सुनीताजी, आदरणीय आमदार संजय भाऊ दौंड, जिल्हा परिषदेच्या सन्माननीय अध्यक्षा शिवकन्याताई शिरसाट, अजय सेठ मुंडे, आदरणीय सोमनाथप्पा हलगे, माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, लक्ष्मणरावजी पौल, डॉक्टर मधुकर आगाव, ॲडव्होकेट गोविंदरावजी फडसाहेब, शकीलभाई कुरेशी, रणजित चाचा लोमटे, आदरणीय पिंटू मुंडे, शिवाजीराव शिरसाट, दीपक नाना देशमुख आणि चंद्रलालजी बियाणी, आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण स्थानापन्न होऊन घ्यावं. माजी आमदार आदरणीय पृथ्वीराजजी साठे साहेब यांचे या ठिकाणी आगमन आहे. मान्यवरांच्या हस्ते आदरणीय गोविंदाजी आणि आमचे साहेब या ठिकाणी सन्मानित होत आहेत. मी आम्हा तमाम परळीकरांच्या वतीनं, या मतदारसंघाच्या वतीनं आदरणीय साहेबांना विनंती करतो की आपण महानायक सुपरस्टार आदरणीय गोविंदाजी यांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करावं. भव्य असा पुष्पहार भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये नंबर 1 या उपनावानं आदरणीय गोविंदाजी ओळखले जातात. आदरणीय गोविंदाजी या ठिकाणी सन्मानित झालेले आहेत. मी यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण आम्हा सर्वांचं प्रेरणास्थान या राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री आदरणीय धनंजयजी मुंडे साहेबांचे आपण या ठिकाणी स्वागत करावं. आपल्या सर्वांना विनंती करतो, कार्यक्रम बराच वेळ या ठिकाणी चालणार आहे. आपल्यासोबत गोविंदाजी खूप वेळ या ठिकाणी आहेत. आपण सर्वांनी बसून घ्यावं. कार्यक्रम खूप वेळ चालणार आहे. नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून परळी शहरामध्ये 1500 भगिनींचे विवाह, दुष्काळामध्ये पाण्याचे टँकर आणि कोट्यावधी रुपयाची विकास कामं ज्यांच्या माध्यमातून संपन्न होत आहेत. आमचे आदरणीय साहेब आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब सन्मानित होत आहेत. सर्व पदाधिकारी
गोविंदाजी यांच्या सुविद्य पत्नी आदरणीय सुनीताजी यांच्या ठिकाणी स्वागत होईल. मी पंचायत समितीच्या सभापती उर्मिलाताई गीते व आमच्या शहराच्या युवतीच्या अध्यक्षा पल्लवीताई भोयटे या दोघींना विनंती करतो की आपण आदरणीय सुनीताजींचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. यानंतर शॉल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. चला हवा उद्यामध्ये अलीकडंच ही जोडी आली होती आणि दोघांनी शुद्ध मराठीमध्ये आपल्याशी संवाद साधला होता. त्यामध्ये सुनीताजी उत्तम मराठी या ठिकाणी बोलतात. यानंतर जिल्हा परिषदेच्या सन्माननीय अध्यक्षा शिवकन्याताई सिरसाट यांचं स्वागत होईल. मी आमच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा अर्चनाताई रोडे व जिल्ह्याच्या अध्यक्षा आदरणीय संगीताताई तुपसागर या दोघींना विनंती करतो की आपण आदरणीय जिल्हा परिषद अध्यक्षा यांचं स्वागत करावं. यानंतर आदरणीय आमदार संजय भाऊ दौंड यांचं स्वागत होईल. मी आमचे युवा नेते आणि जिल्हा परिषदेचे सदस्य आदरणीय अजयजी मुंडे आपणास विनंती करतो आपण आदरणीय भाऊंचं स्वागत करावं. डिसेंबर 1963 विरार या ठिकाणी जन्मलेला हा तरुण भारतीय चित्रपटसृष्टीचा एक सुप्रसिद्ध अभिनेता होईल यावर त्या काळात कोणी विश्वास ठेवला नसता. विनोदी संवाद शैली, उत्कृष्ट संवाद फेक, त्यामुळं ते देशामध्ये सुपरस्टार म्हणून या ठिकाणी ओळखले जातात. देशात त्यांचा फार मोठा चाहता वर्ग आहे. मी आदरणीय गोविंदाजी यांना एक आठवण करून देऊ इच्छितो की आदरणीय साहेब त्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य असताना आपणास स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या ला 21 वर्षापूर्वी आदरणीय साहेबांनी गोविंदाजींना परळीमध्ये पहिल्यांदा या ठिकाणी बोलवलं होतं आणि त्यावेळेस स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा वाढदिवस होता. त्या वाढदिवसाचा केक दोघांनीही त्या काळामध्ये कापला होता आणि आज योगायोग असा आहे की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसाचा केकही आज दोघांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कापला जाईल. हा एक फार मोठा योगायोग आपल्यासमोर या ठिकाणी सांगू इच्छितो. त्यावेळी आल्यानंतर आदरणीय गोविंदाजींनी सांगितलं होतं की राजकारणामध्ये पुढच्या काळामध्ये धनंजयजी हे फार मोठे नेते होतील आणि आज आपण बघतो मित्रांनो आमचे नेते राज्याच्या कॅबिनेटमध्ये सामाजिक न्याय मंत्री म्हणून या ठिकाणी आज उत्तम अशी कामगिरी बजावत आहेत. गेल्या 5 वर्षामध्ये विरोधी पक्ष नेता आणि आता मंत्री म्हणून त्यांची नेत्रदीपक कामगिरी संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे. म्हणून गोविंदाजींचा शब्द ना शब्द या ठिकाणी खरा ठरला आणि याच्या पुढे जाऊन आमचे राष्ट्रीय नेते पवार साहेबांनीही साहेबाबद्दल सांगितलं की उद्याचं हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं भवितव्य आहे. मला वाटतं यापेक्षा कुठलीही दुसरी मोठी शाबासकी या देशामध्ये नाही. गोविंदांजी आपण आणि साहेबांचे 2 या ठिकाणी आदर्श आहेत. त्यापैकी एक स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब आणि शरदचंद्रजी पवार साहेब. या दोन्हीही
आदर्शांना साहेब या ठिकाणी प्रचंड मनातून या ठिकाणी मानतात आणि या सोहळ्याला आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी तमाम परोळीकरांच्या वतीनं आपल्या या ठिकाणी आवर्जून स्वागत करतो. आणि हा जो 81 किलोचा जो केक आहे हा केक कापून आपण आदरणीय पवार साहेबांना आपण शुभेच्छा द्याव्यात अशी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. आदरणीय गोविंदाजी व नामदार धनंजयजी मुंडे साहेब या दोघांमध्ये एक साम्य आहे. ते दोघंही प्रचंड मातृभक्त आहेत आणि इतिहासामध्ये दाखला आहे जे मातृभक्त असतात ते प्रचंड यशस्वी होतात. आपण सर्वजण आदरणीय साहेबांना या ठिकाणी ऐकण्यासाठी इच्छुक आहात. मी सर्वांचं प्रेरणास्थान नामदार धनंजय मुंडे साहेबांना विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. आपल्या सर्वांचं दैवत बात करूँ मिनार को आपल्या सर्वांचं दैवत देशाचे जाणते राजे आदरणीय साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज परळी येथे ज्यांनी पुन्हा आगमन केलंय ते माझे जिवलग मित्र ज्यांना कुठल्याही परिचयाची गरज नाही आणि ज्यांचं गाणं कानात गेलं की पाय आपोआप हलतो. गोविंदाजी उर्फ मेरे प्यारे चिच्ची भैया, आज माझ्या विनंतीला मान देऊन
चिच्ची भैया सोबत भाभी आल्या, आदरणीय सुनीता भाभी. व्यासपीठावर उपस्थित माझे जिवलग सहकारी एवढे आहेत की चुकून एखाद्याचं जरी नाव विसरलं परत म्हणून व्यासपीठावरील माझे सर्व जिवलग मान्यवर पक्षाचे सहकारी, आजच्या या आदरणीय साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जो सोहळा आयोजित केला, या सोहळ्याला उपस्थित परळी मतदारसंघातील माझ्या मायबाप बंधू भगिनींनो, वडीलधारी मायमावल्या, उपस्थित माझ्या तरुण भावांनो आणि माझ्या पत्रकार मित्रांनो, बस करो मिनाज भाई. मिनाज भाई, बजाने में बहुत मजा आता है, जब बज जाती है तब पता. हो गई शांती. जितक्या वेळ माझ्या भाषणाचा वेळ होता तेवढा बजावमध्ये गेला. आता असं मला वाटतंय की मी डायरेक्ट जय हिंद जय महाराष्ट्र परळी विधानसभा मतदारसंघातल्या जनतेच्या वतीनं मी सर्वप्रथम आदरणीय पवार साहेबांचं अभिष्ट चिंतन करतो. आपल्या सर्वांच्या वतीनं, माझ्या वतीनं त्यांना मनापासून वाढदिवसाच्या 80व्या शुभेच्छा. स्वर्गीय मुंडे साहेबांची पण जयंती, त्यांच्या स्मृतीसही आपल्या सर्वांच्या वतीनं वंदन करतो. आणि 21 वर्षानंतर पुन्हा गोविंदाजी सपत्नीक परळीत आलेत. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात आदरणीय साहेबांचा वाढदिवस साजरा करण्याची आपली ही पहिली वेळ. सामाजिक उपक्रमातून याच्या अगोदर अनेक वाढदिवस साहेबांचे आपण साजरे केले. 7 दिवसाचे सप्ताही आपण केले. पण आज एवढा अभूतपूर्व आपण वाढदिवस यासाठी साजरा करतोय
की त्या काळात जर आदरणीय साहेबांनी माझ्यासारख्या एका तरुण कार्यकर्त्यावर विश्वास टाकला नसता तर आज तुम्हाला तुमचा धनंजय मुंडे इथं दिसला नसता. आज साहेबांचा वाढदिवस म्हणजे दशके कृतज्ञतेचे, कृतज्ञता व्यक्त करण्याचे. एहसान मान्य केलं. म्हणजे कृतज्ञ म्हणलं तर सहजासहजी तुमच्या लक्षात येणार नाही. म्हणून हिंदीत सांगितलं. अगदीच मराठी भाषेत सांगायचं झालं, उपकार फेडायचे. कळलं? आजच्या दिवशी 21व्या वर्षानंतर गोविंदाजींना परळीत बोलवण्याचे कारण काय, हे अनेक जणांना प्रश्न पडला असेल. अनेक जण मान हलवतात. 21 वर्षापूर्वी 1999ला मुंडे साहेब तत्कालीन उपमुख्यमंत्री असताना स्वर्गीय मुंडे साहेबांचा 12 डिसेंबर 1999लाच वाढदिवस साजरा करताना गोविंदाजी परळीत आले होते आणि त्यावेळेस भाषणात बोलत बोलत म्हणले, धनु तो आगे बढ़ेगा. चिच्ची भैया, तब तक मुझे किसी ने ये नहीं बोला था कि तू आगे बढ़ेगा. पहली बार आप जैसे बड़े इंसान के मुंह से ये बात निकली कि धनु तू आगे बढ़ेगा. अब कोई आगे बढ़ेगा और जिसने आगे बढ़ेगा ये बोला है उसका एहसान तो मानना पड़ेगा. ज्या मातीत तुम्ही मला म्हणलात की धनु तू पुढे जाणार, त्याच मातीत तुम्हाला बोलवून तुमचे आभार मानायला आज गोविंदाजी आणि पवार साहेबांचा वाढदिवस तुमच्या सोबत साजरा करण्यासाठी मी आपल्याला परत बोलवला. नाही तर सहजासहजी बघा, ज्यांना कुणाला इव्हेंट करायचे असतील, एखाद्या अभिनेत्याला एकदा गावात आणलं की पुन्हा त्या अभिनेत्याला आणत नाही. पण आमचं तसं नाही. आम्ही प्रेम केलं की मनातून करतो. आप मेरे बड़े भाई हो. आज आदरणीय पवार साहेबांचा वाढदिवस आपण साजरा करतो. अशा व्यक्तीचा वाढदिवस साजरा करतोय ज्या व्यक्तीमध्ये मी प्रत्यक्ष देव पाहिलाय. देव कसा असतो मला माहित नाही, पण ज्या वेळेस आपण अडचणीत येतो, अडचणीत आल्यानंतर देवाची आठवण काढतो आणि ती अडचण सोडवण्यासाठी देव कुठेतरी देव माणूस पाठवतो आणि तो देव माणूस आपली अडचण सोडवतो. तो देव माणूस म्हणजे आदरणीय पवार साहेब आहेत. आपण त्यांचा आज वाढदिवस साजरा करतो. आज या मतदारसंघातल्या मायबाप जनतेने माझ्यावर विश्वास टाकला. या मतदारसंघातल्या जनतेने मला 30,000 मताने विजयी केलं आणि या परळी शहरातल्या जनतेने एकट्या शहरात 20,000 मताची लीड दिली. तर आपले सुद्धा उपकार मानण्याचा आणि कृतज्ञता व्यक्त करायचा आजचा हा दिवस आहे. म्हणून आपले सुद्धा उपकार आणि कृतज्ञता आज मी या ठिकाणी व्यक्त करतो. मी आज जास्त वेळ बोलणार नाही. बोलायचा आजचा दिवस नाही. परळी मतदारसंघातल्या मायबाप जनतेच्या वतीनं, माझ्या वतीनं
ही परळी प्रभू वैद्यनाथाची नगरी आहे, ज्याच्या नावातच वैद्यनाथ आहे. त्या वैद्यनाथाच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की आमच्या साहेबांना, आमच्या देव माणसाला दीर्घ आयुष्य दे, उदंड आयुष्य दे, निरोगी आयुष्य दे. 55 वर्ष ज्या व्यक्तीने या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेची सेवा केली, तशीच सेवा त्यांच्या हातून भविष्यामध्ये सुद्धा या ठिकाणी आपल्या सर्वांची घडू दे, ही प्रभू वैद्यनाथाच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि आज साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या मतदारसंघातल्या मायबाप जनतेला वचन देतो की मधला काळ आपला कोविडनं गेला, घराच्या बाहेरही निघता आलं नाही. आपल्या परळीमध्ये सुद्धा साथ वाढली होती, पण 7-8 दिवसापासून आपल्याकडे एक बी पेशंट सापडला नाही, म्हणून एवढी गर्दी तुम्ही केली आहे. पण एवढ्यावर भागला असं समजू नका. सुरुवातीला वाटलं आपल्यापर्यंत कोरोना येत नाही, पुन्हा आला की घरात शिरला, एकेकाला गाठलं. हे सगळं माहिती आहे. कोरोना गेला असं समजायचं काही कारण नाही. आपल्याला आपल्या घरची, आपल्या आरोग्याची काळजी आपल्या सर्वांना घ्यायची आहे, म्हणून ती काळजी घ्यायची आहे. आणि आज या निमित्ताने एक वचनही देतो. 25 वर्ष मी सुद्धा आपली प्रामाणिकपणे सेवा करतोय. आपल्या आडीनडीला प्रत्येक गोष्टीला मी आहे. आणि निवडणुकीच्या काळात मी तुम्हाला जे शब्द दिले, ते शब्द सुद्धा येणाऱ्या काळात मी पूर्ण करण्याचं पुन्हा एकदा आपल्या सर्वांना वचन देतो. आपल्या सर्वांच्या वतीनं पवार साहेबांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो, अभिष्ट चिंतन करतो आणि इथंच थांबतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र. आणि मी आता आपल्या सर्वांचे लाडके गोविंदा जी, आप पूरे महाराष्ट्र में चीची नाम से जाने जाते हैं और हमारे साहब पूरे राज्य में डीएम नाम से जाने जाते हैं. यानंतर संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतिकात्मक 2च व्यक्तींना या ठिकाणी लाभार्थी प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल. मी संजय गांधी निराधार योजनेचे चेअरमन राजाभाऊ पवार यांना विनंती करतो की आपण शेख चांद व वनमाला महाजन या दोघांना आपण घेऊन विचारमंचावर यावं. यानंतर दैनिक मराठवाडा साथी यांच्या वतीनं कर्मश्रेष्ठ दीपस्तंभ या पुस्तिकेचं प्रकाशन आज या मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होईल. माननीय शरद पवार साहेबांच्या जीवनावर आधारित या पुस्तकामध्ये प्रकर्षाने मराठवाडा डोळ्यासमोर ठेवून संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी या ठिकाणी त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केलं जात आहे. आतापर्यंत साहेबांच्या सूचनेनुसार 5000 लाभार्थ्यांना हे प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे. यानंतर दैनिक मराठवाडा साथीच्या वतीनं कर्मश्रेष्ठ दीपस्तंभ या पुस्तकेचं प्रकाशन मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. मी आदरणीय साहेब व आदरणीय गोविंदाजी यांना विनंती करतो की आपण माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या जीवनावर विशेषतः मराठवाडा डोळ्यासमोर ठेवून साहेबांची कार्यमालिका या प्रकाशनामध्ये, या पुस्तकेमध्ये प्रकाशित केले गेलेलं आहे. मला आठवतं आदरणीय साहेबांनीच आम्हाला सांगितलं होतं की प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज एकदा म्हटले होते की देशाला न लाभलेले सर्वोत्तम पंतप्रधान म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब.
या गोष्टीची मला या ठिकाणी प्रकर्षाने आठवण होते. यानंतर या प्रकाशन सोहळ्यानंतर संविधान नावाक सीडीचंही प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न होईल. या सीडीसाठी सहकार्य केलेले माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी व प्राध्यापक चंद्रकांत जोगदंड यांना विनंती करतो की आपण संविधान नामक सीडीचं आदरणीय मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करावं. सांस्कृतिक सेलचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक चंद्रकांत जोगदंड. या सीडीच्या प्रकाशनानंतर महामानव परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर संविधान नामक गीतांचा संग्रह, माहिती संग्रह प्राध्यापक चंद्रकांत जोगदंड यांनी या सीडीच्या माध्यमातून केलेला आहे, त्याचंही अनावरण या ठिकाणी होत आहे. त्यानंतर आपण सर्वजण ज्यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहात ते बॉलिवूड ते टॉलिवूड पर्यंत प्रसिद्ध असलेले आजही तेलुगू चित्रपट सृष्टी त्यांना आपला आदर्श मानते. इल्जाम या चित्रपटापासून त्यांचा सुरू झालेला प्रवास हा हातकर्ती आपण इथपर्यंत ठेपलेला आहे. त्या महानायकाला सुपरस्टार गोविंदाजींना विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. आदरणीय गोविंदाजी. नमस्कार, प्रणाम. क्या हाल है? ओम विश्वानि देव सवित दुरितानि परासव यद्भद्रं तन्नासुव. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमय बंधनान् मृत्युर्मोक्ष्यमामृतात्. कालहर दुःखहर दारिद्र्यहर कष्टहर रोगहर हर हर महादेव. जय हिंद, जय महाराष्ट्र. अभी थोड़े समय पहले आपने जो मेरी तारीफ में अल्फाज कहे, मैं सच कहूं तो जहां जहां शिव कृपा है, जहां जहां ऊपर वाले ने कर्म किया हुआ है, जहां जहां खुदा ने इस कदर नियामत कर रखी है उस जगह पे कि जिस धरती पे कदम रखने के बाद आदमी के कुंडली के योग बदल जाते हैं, मौत का योग निकल जाता है, तकलीफ का योग निकल जाता है, कष्ट का योग निकल जाता है. ऐसी आपकी इस धरती पे मैं आया, आपने मुझे अवसर प्रदान किया. इस कार्यक्रम के माध्यम से मैं आदरणीय धनंजय मुंडे का और उनके समस्त परिवार का धन्यवाद दिया करता हूं. और आदरणीय शरद पवार जी के जन्मदिन के अवसर पर बहुत बहुत शुभकामनाएं मैं और मेरे परिवार की तरफ से दे रहा हूं. ईश्वर से प्रार्थना करता हूं कि वो यूं ही सदैव स्वस्थ रहे, व्यस्त रहे और जिस तरह महाराष्ट्र की सेवा वर्षानुवर्ष की है वो निरंतर उसी तरह से वर्षानुवर्ष और करते रहे. यही माई से प्रार्थना करता हूं, शिव जी से प्रार्थना करता हूं. आप तारीफ में कह रहे थे कि उस वक्त मेरे मुंह से निकला था कि आप टॉप पे आएंगे. मेरे जिंदगी में जितने भी मेरे दोस्त हैं, मेरे अपने हैं,
वो टॉप पे आ जाते हैं, वो आगे निकलते हैं। वो क्यों कहा था, आज मैं आपसे ये कहना चाहूंगा। वो इसलिए कहा था कि जिस वक्त मैं हीरो हुआ, मेरी मां ने मुझसे कहा कि आप पूरा घर परिवार आप ही चलाएंगे। तो मैं छोटा था, मुझे ऐसा लगा कि पूरा घर परिवार मैं ही चलाऊंगा तो ये बहुत टफ हो जाएगा, कि बहुत बड़ा घर परिवार है। तब मैं थोड़ा डर गया, पर जिस वक्त मैंने सेवा करनी शुरू कर दी, ऊपर वाले ने भी साथ दे दिया। तो मुझे पता लगा कि जिस वक्त आप काम करते हैं, सेवा करते हैं, ऊपर वाला साथ जरूर देता है उन सभी का। ऐसा कभी नहीं हुआ, ऐसा कभी नहीं हुआ कि आदमी अच्छा है और उसके साथ गलत हो गया हो। ईमानदारी आपके कदमों के आगे चलने लगती है, हर हाल में, हर सूरत में। उस वक्त आप आए और आप, आपके जो सीनियर हैं आदरणीय धनंजय मुंडे जी, आपकी तारीफ में कसीदे कस रहे थे। ये कह रहे थे कि वो कितने अच्छे आदमी हैं। वो चाह रहे हैं कि आप यहां पे आए और हम सबके परिवार के गणों से मिले। मैं इनकी सूरत उस वक्त देखता रहा, मैं ये सोचने लगा कि इतनी आयु में छोटे हैं ये। मेरे घर परिवारों के भी बहुत सारे बच्चों की मैं सेवा प्रदान कर रहा हूं, पर ऐसा इस कदर प्यार, समझ, धरपकड़ और जुड़ के महाराष्ट्र में जैसे आगे निकल सकते हैं, ये सोच इस छोटी सी उम्र में उनमें थी। तब मेरे मुंह से निकला, आप बहुत आगे निकलेंगे। जो जो व्यक्ति उसके घर परिवार के लिए, मां बाप के कहने के ऊपर जो चाहे दिल, ईमान, जान जो चाहे लगा सकता है, लगा देता है, असली हीरो वही हुआ करता है। फिल्मी हीरो बहुत से देखने मिलते हैं, पर जो जो उसका घर परिवार चला रहा है, साथ दे रहा है, ख्याल कर रहा है, जिसके आंख का पानी अभी मरा नहीं है, उसका जिंदा है। तो आप कह रहे थे कि ये वो जगह है जहां एक भी बीमार नहीं है। तो वो बीमार कैसे नहीं है भैया? बहुत से देश में, बहुत से वर्ल्ड में, सब जगह बहुत जगह बीमारी फैली हुई है। तो वैदराज यहां पे है, यहां बीमारी नहीं आएगी। पूरी दुनिया की जो बीमारियां हैं, उसके लिए दुआ करने, पूजा प्रार्थना करने तो लोग यहां आ जाते हैं। यहां बीमारी नहीं फैलेगी, और मैं ऐसी ही दुआ करता हूं। और साथ साथ आदरणीय मुंडे जी का पूरा घर परिवार, धनंजय मुंडे जी का घर परिवार, आदरणीय शरद पवार जी और महाराष्ट्र के वो सब दिग्गज जो जो व्यक्ति हैं, विशेष जो नेता है, वो उन सभी से मैं इस स्टेज के माध्यम से आज धन्यवाद दे रहा हूं। क्यों कि चाहे वो चित्रपट की सृष्टि हो, महाराष्ट्र ने तैयार की है। चाहे वो महादेव की पूरे देश में स्थापना हो, वो महाराष्ट्र की तरफ से ही हुई है। चाहे वो चित्रकूट हो, वो महाराष्ट्र ने ही किया है। इस हिंदुस्तान के अंदर महाराष्ट्र जैसा माया नगरी, जिधर पूरे दुनिया में जितने आर्टिस्ट हैं, वो यहीं से नाम हुआ है वर्ल्ड में। अमिताभ बच्चन जी आदरणीय नंबर 1 पे आए और आपका ये गोविंदा नंबर 10 पे आया। तो माँ बाप के आशीर्वाद के अलावा ये महाराष्ट्र की कृपा है कि हम इस जगह पे पहुंचे। तो जो जगह है उसका वास्तु दोष ना हो, जो शब्द निकले हैं उसमें कहीं दोष हो, जो भाषा हो उसमें कहीं दोष हो, किसी प्रकार का दोष हो, मैं माई से क्षमा प्रार्थना करता हूं और आप लोगों से सदैव ऐसे ही प्यार की विनती करता हूं कि ये बरकरार रहे। इसमें, इस प्यार में कभी तकलीफ नहीं आए, किसी तरह की तकलीफ नहीं आए, ये मैं दुआ करता हूं, यही प्रार्थना करता हूं। और आज 5 वर्ष झाले मी इथे आलोय, 21 वर्षानंतर आलोय इथे मी। पण
पहिल्यांदा मला अशी स्वतःहून माझी पत्नी मला बोलली की बाबा मलाही पण यायचंय तुमच्या बरोबर. मी मला व्हेरी गुड, एकुलती एक आहे, निघ माझ्या बरोबर. आता काय हल्ली मी जास्त स्पीच वगैरे म्हणजे मी देतच नाही स्पीच. लोकांना काय म्हणून असं वाटावं की म्हणे याला पुन्हा असं वाटतंय की हा पॉलिटिक्स मध्ये यावा. मी मस्त आहे, देवाची कृपा आहे, वरच्याने दिलंय त्याचा सदैव धन्यवाद देत असतो. मी जेव्हा हिरो नाही झालो होतो मला वाटलं नव्हतं की मी हिरो होईल. झालो, देवाने कृपा केली. त्या आईला ते कधी विचार केला नव्हता. ते काय सगळं जग बघायला मिळालं, आईच्या आशीर्वादाने मिळालं ते. हा, क्या हाल चाल बा भाई ना. मग लोक सांगायला लागले की हा पुढारी, हा गोविंदा, त्याला भाषेचा अभ्यास नाही, चित्रपट सृष्टीत त्याला बघतो तो छळतोय, त्याला समजत नाही कोण कोणा कशी कशी लावतोय, हा कसं काय पुढारी होईल. मला लोकांना सांगायचंय की देवाच्या कृपे पुढं काही चालाकी, काही तुमचा वाद काही चालत नाही. त्याच्या पुढं फक्त तुमचं प्रेम, ते तुमच्या अगोदर ते चालणार आहे आणि तेच तुम्हाला सुखरूप ठेवणार आहे. त्या पुढं काहीच नाही. माझ्यासारखे लोक नंबर 1 वर आदरणीय अमिताभ बच्चन एवढे शिकलेले विचारू नका. मी सर्वसाधारण माणूस, काय माहित नाही, आलो होतो असंच चित्रपट सृष्टीमध्ये. मला असं वाटलं काम यायला पाहिजे भैया, आई वडिलांची सेवा करायची आहे. कधी वाटलंच नव्हतं की हिरो होईल. केलं देवाने ते. मला काहीही कुठेही गेल्यावर काहीही अशी माझ्या मनात माझे भाव येतच नाही की याच्यापासून मला काहीतरी हवंय म्हणून मी याची मैत्री करतोय. मागायचं असेल तर देवाकडनं मागून घेईन. त्यापुढं काहीच नाही. मी ज्या वेळेला पॉलिटिक्स सोडून आलो तेव्हा पण ते माझ्यावर डाऊट घेत होते. अरे इसके दिल में कुछ तो होगा, कुछ तो ये इसने सोचा होगा. अरे क्या सोचना है यार, ऊपर वाले ने इतना कर्म किया हुआ है. 100 करोड़ की आबादी है, उसमें 100 हीरो नहीं है यार. और 1 और 10 में ऊपर वाले ने ऐसा नाम दे दिया, इज्जत दे दी है, तो मैं तो शुक्रिया ही करता रहता हूं. और साथ साथ में शुक्रिया और करता हूं, साथ में मेरी जो धर्म पत्नी है ये आपका, इसलिए कि मेरी मां के आदेश पे मैंने तो बहुत सेवा की घर परिवार की, पर आप साथ नहीं देती तो मैं सेवा नहीं कर पाता. तो आपका शुक्रिया अदा करता हूं और आदरणीय धनंजय मुंडे जी के पूरे घर परिवार के लिए ये शुभेच्छा प्रदान करता हूं कि ये जो सूरत देख रहे हैं आप, ये जो प्यार देखा है, ये जो करम आप पे हुआ है, बा इज्जत, बा तमीज, बा नसीब, जो बा अदब होता है उसका नसीब कभी उसे धोखा नहीं देता. आपकी जुबान, आपकी अपनी सोच और आपके तौर तरीके शुरू से ही मैंने देखा है वो प्यार बढ़ाने वाले हैं. और जो प्यार बढ़ाने वाले लोग होते हैं वो ऊपर वाला वैसे ही उन पे कर्म किया करता है और करेगा इंशाल्लाह. आमीन. मैं आपसे फिर मिलने आऊंगा 21 साल बाद में फिर से अपनी मुलाकात होगी और उसमें कतई किसी प्रकार का न वास्तु दोष होगा न शब्द दोष होगा. वो गोविंदा होगा जो पढ़ा लिखा गोविंदा होगा. कहा तो मुझे अल्फाज समझ में नहीं आते थे, अब तो अल्फाजों के पीछे के अल्फाज और उनके पीछे के अल्फाज और उनके पीछे के अल्फाज ये ऊपर वाले ने कर्म किया है. बहुत बहुत शुक्रिया. लव यू ऑल. थैंक यू सो मच फॉर योर लव. परली, ये परली जो जगह है, ये वेद ये बीमार नहीं कर रहा है और ये बीमार नहीं करे, यही दुआ करता हूं. लव यू ऑल. जो लोग हर परिवार में सेवा कर रहे हैं वो सब हीरो हैं. और
आदरणीय शरद पवार जी के लिए बहुत बहुत शुभेच्छा प्रदान करता हूं। ईश्वर से प्रार्थना करता हूं कि उनका स्वास्थ्य अच्छा रहे और ईश्वर उन्हें उत्तम आयु प्रदान करे और उनका आशीर्वाद सदैव हम पे ऐसे ही रहे। लव यू ऑल, थैंक यू सो मच। आदरणीय शरदचंद्रजी